कोल्हापूरला कायमस्वरूपी खंडपीठ मिळण्याचा मार्ग आता जवळपास मोकळा झाला आहे. कायमस्वरूपी खंडपीठ लवकरच होईल, आता केवळ औपचारिकता बाकी आहे, असं स्पष्ट संकेत भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण आर गवई यांनी दिले आहेत. कोल्हापूर सर्किट बेंचच्या वर्षपूर्ती सोहळ्यात ते बोलत होते. दरम्यान खंडपीठासाठी शेंडा पार्क इथल्या 75 एकर जमिनीचा सातबारा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र व्ही घुगे यांच्याकडे सुपूर्द केला. कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं शिवाजी विद्यापीठातील राजमाता जिजाऊ साहेब सभागृहात वर्षपूर्ती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. यावेळी भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण आर गवई यांनी कोल्हापूरला कायमस्वरूपी खंडपीठ लवकरच होणार असल्याचं सांगत मोठे संकेत दिले. कायमस्वरूपी खंडपीठ आता केवळ औपचारिकता उरली आहे, असं गवई यांनी स्पष्ट केलं. कोल्हापूरला सर्किट बेंचच्या रूपानं आपण स्वतःला दिलेला शब्द पूर्ण केला असून राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक समता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांना ही आदरांजली असल्याचं त्यांनी सांगितलं. सर्किट बेंचच्या स्थापनेनंतर वर्षभरात 14,000हून अधिक प्रकरणे दाखल झाली. त्यापैकी तब्बल 12,453 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. यामुळे कोल्हापूर सर्किट बेंचचं महत्त्व अधोरेखित झालंय. दरम्यान कोल्हापूर खंडपीठासाठी शेंडा पार्क इथं 75 एकर जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. या जमिनीचा सातबारा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र व्ही घुगे यांच्याकडे सुपूर्द केलाय. खंडपीठाच्या इमारतीसह प्रशासकीय कार्यालये, न्यायाधीशांची निवासस्थाने आणि कर्मचारी निवासस्थानांसाठी ही जमीन वापरण्यात येणार आहे. कोल्हापूर खंडपीठासाठी 495 कर्मचारी पदे निर्माण केली जात असल्याची माहिती प्रभारी मुख्य न्यायमंत्री रवींद्र घुगे यांनी दिली. सर्किट बेंचमुळे कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यातील पक्षकारांना मोठा दिलासा मिळाला. कोल्हापूरच्या 40 वर्षाच्या संघर्षानंतर सर्किट बेंचची स्थापना झाली असून आता कायमस्वरूपी खंडपीठाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचं पाऊल पडलंय.